हॅलो फ्रेंड्स, आपण आता आरीवर्कचं स्टँड कसं फिटिंग करायचं ते पाहूया. म्हणजे तर बाहेर मार्केटमध्ये पण आरीवर्कचं स्टँड भेटते. माझ्या घराजवळ ना अवेलेबल नव्हतं, कुठं भेटत होतं तेही माहीत नव्हतं मी जेव्हा आरीवर्क सुरुवात केले होते. त्यासाठी मी बनवून घेतले. म्हणजे माझ्या पप्पाची आयडिया आहे ती. माझ्या पप्पांनी मला सजेशन केलं होतं कसं करायचं ते. त्याप्रमाणे ते पण मी तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. हे त्याचे खालचं स्टँड, त्या स्टँडचे पाय ते बाहेर मार्केटमध्ये आयरन शॉपमध्ये भेटतात ना रॉड, ते रॉड आहे. त्याला हे असं स्क्रू असते ना, हे नटासहित हे नट स्क्रू असते ना, त्याच्यामध्ये हे वेल्डिंग करून घेतला पायाला. आणि खाली हे स्टेबल असं राहण्यासाठी म्हणून वॉचर असते ना, ते वेल्डिंग करून घेतला. हे माझ्या पप्पांनी सुचवलं होतं आणि त्यांनीच करून बनवून आणलं होतं, कारण आसपास नव्हतं. बाहेर मार्केटमध्ये पण कसं आहे, पतला आहे. आता बसणं मी नाही पाहिले, मला तेवढं काही आपलं हे वर्क करता येते की नाही की म्हणून मला काही भरोसा नव्हता त्याचा. त्यासाठी मी असे 4 पाय, हे साईज मानलं तर मी हे साईज 11 इंच घेतले. हे 4 पायाची साईज 11 इंच घेतले. म्हणजे हाईट नुसार घ्यायचं, आपल्याला जसं कम्फर्ट होते त्याप्रमाणे घ्यायचं. आणि वरचं राऊंड 18 इंचचं आपलं रिंग असते. हा रिंग, मोठं रिंग 18 इंचचं असते. काय करणार त्यासाठी, आता मार्केटमध्ये आता आमचं मोठं आहे सिटी, कंपनीमध्ये ड्रम असतात ना, त्याच्यावर त्या ड्रमच्या ह्याच्यामध्ये झाकण येते. त्या केमिकलचे राहो, कोणतेही ड्रम राहो, काही प्रॉडक्ट होतात ना, त्याच्यावरचं झाकणामध्ये ना हे आयरनचं येते. हे कसं दुसरं आहे, आता कलर मारून घेतला आम्ही, आयरनचा आहे म्हणून कलर मारून घेतला, म्हणून तुम्हाला तेवढं ओळखू येत नाही. हे पहा, ते झाकण आहे स्टीलचं. त्याला हे आपल्याला हे पायाचं स्टँड असं जॉईन करण्यासाठी हे हुक वेल्डिंग करून घेतला. तुम्ही आता पहा मी कसं जॉईन करते. हे पहा, असं हे करेक्ट झाकण मला 18 इंचच भेटलं. हे नट या पायाच्या स्क्रूचे मी नट लावून घ्यायचे. हे पहा, मग हे असा पाना घ्यायचं. म्हणजे नट ज्या साईजचा आहे त्या साईजचा असं पाना घेऊन त्याला टाईट करून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही, हे माझ्या साईज प्रमाणे आहे. हे पहा, रिंग 18 इंचचं. आता ह्याला क्लॉथ लावायचं, मी नंतरच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत शेअर करते. हे पहा, रिंग असा ठेवायचा आणि वर्क करायचं. म्हणजे आपल्याला जेवढं कम्फर्ट येते, आपल्याला जेवढं वापरू शकतात त्याप्रमाणे आपण तो स्टँड बनवायचा. हे जर तुम्हाला ही आयडिया, ही स्टँड आवडली तर तुम्ही लाईक बी करू शकता आणि तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगू बी शकता की तुम्हाला आवडला का, बरोबर आहे की आयडिया हे नाही. प्लीज, थँक्यू.